नमस्कार. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. तर मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमामध्ये परमात्मा एक या विषयावरती बोलत होतो. कालच्या भागामध्ये आपण बाबांनी जो अनुभव दिला होता परमात्मा एक संदर्भामध्ये, त्यावर आपण चर्चा केली होती. याबरोबर आपण परमात्मा एकच्या माध्यमामध्ये काल आपण शेवटच्या ओळीमध्ये बघितलं होतं, भगवंत हा दिसत नसून फक्त त्याचे गुण दिसतात. हे आपण कालच्या प्रकरणामध्ये बघितलं. आज आपण याच परमात्म्याच्या माध्यमातून आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच साऱ्या आपल्या आत्मेला शांती, मोक्ष प्राप्ती हा विभिन्न एक प्रकरण पडतो. मनुष्य हा कर्म करताना आणि बाबा जुमदेवजी यांनी जे आपल्याला कर्मयोग साधण्यासाठी जे 4 तत्व दिलेले आहेत, या 4 तत्वा अंतर्गत असलेला जो पहिला तत्व आपला परमात्मा एक आहे, या माध्यमातून मनुष्य हा एक कर्मकर्ता जरी असला तरी तो परमात्माशी जुडित आहे. आपण बाबा जुमदेवजी यांच्या माध्यमातून आणि बाबांनी जो परमात्म्याचा शोध लावला, यामध्ये आपण बघितलं आहे की मी ज्या वस्तूपासून जिवंत आहे ती त्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. अंश परमात्म्याचा म्हणजे परमात्मा. म्हणजे परमात्माचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे. त्यामधून हा परमात्मा जो एक बाबांनी आपल्या समोर जी माहिती मार्गदर्शन केलेले आहे ते फार महत्त्वाचे. आता विषय आपण परमात्मा एकच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती, मनुष्याच्या आत्मप्राप्ती, आत्मशांती याकडे आपण थोडक्यात चर्चा करू. हा विषय आपला शेवकांपर्यंत असणे फार गरजेचे आहे. मनुष्य जीवनामध्ये माणसाचा जन्म, स्त्री पुरुषाचा जन्म झाल्यानंतर मनुष्याकडून बऱ्याच मोठ्या चुका होतात. बरेचसे लोक, काही लोक हत्या करतात, काही लोक हत्या करत नाहीत. विषय असा येतो, परमात्माची जी आत्मा आहे ती सर्व जीवात्म्यामध्ये आहे. आता तो प्राणी असे, पक्षी असो, मनुष्य असो. मनुष्य हा कोणत्या माध्यमातून इतर प्राण्यांची हत्या करतो हे आपल्याला माहीत नाही, किंवा परमेश्वराकडून मिळालेली आत्मा जी जीवात्म्यामध्ये गेलेली आहे त्या जीवात्म्यामध्ये तो जीव कोणत्या रूपामध्ये आणि कोणत्या गोष्टीसाठी तयार झालेला आहे हे त्याचे अस्तित्व त्यापरी. परंतु मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि मानव हा बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे माणसाकडून सत्कर्म अथवा कुकर्म किंवा दोनही नाही हा सर्व मनुष्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आता हे समजणे इतकं सोपे विषय नाही. मानव धर्मासारखा धर्म बाबा जुमदेवजींनी या भूतलावर काढला आणि आपण या मानव धर्माचे सेवक आहोत, हा सर्वात मोठा एक विषय आहे आणि आपले एक भाग्य. मार्गात येण्यासाठी 1 रुपयाही कोणाला लागला नाही, हा आपला आत्मानुभव आहे. कार्यकर्त्याने सुपारीचा खाण घेतलेला नाही, हा आपला आत्मानुभव आहे.
तर महान त्यागी बाबा जिमदेवजी यांनी ज्या माध्यमातून निष्काम सेवा स्वतः केली आणि अहोरात्र परिश्रम केली, अहोरात्र परिश्रम करून त्यागाने व निष्काम भावनेने एका भगवंताची प्राप्ती केली, अवघ बाबांनी ज्या पद्धतीने केलं तसेच सेवकांना बाबांनी मार्गदर्शन केलं। बाबांनी भगवत प्राप्ती केल्यानंतर परमेश्वरी कृपा प्राप्तीसाठी पाहिजे ते श्रमदान करून प्रचार आणि प्रसार विना मूल्यामध्ये सेवकांपर्यंत केला, समाजामध्ये केला। परंतु बाबांनी त्याचा श्रेय कुणाकडूनही कसल्या प्रकारचा घेतलेला नाही, हे आपण पाहिले अनुभव आहे। बाबा निष्काम सेवी होते, महान संत होते, महात्मा होऊन गेले। परंतु बाबांनी जो परमात्माचा मार्ग आज सेवकांपर्यंत पोहोचवला, त्याचा मोबदला बाबांनी काय घेतला? ऐन बाबा जर रडले असतील तर सेवकांनी एका भगवंतावर सत्य मर्यादा प्रेम याची भीक द्यावी म्हणून, परंतु गुरु दक्षिणा म्हणून सोप सुपारी खाण किंवा बाबांनी कसल्याही प्रकारची दक्षिणा ही घेतली नाही, हे आपण बघितलं। बाबांनी सरळ आणि साध्या भाषेमध्ये आपल्याकडून वचनबद्ध करून सेवकांना त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून हा मार्ग पोहोचवला, ज्याचे नाव आहे परमात्मा एक। आता या परमात्मा एक मध्ये आपण आल्यानंतर मध्ये आपण अनेक गोष्टीचा त्याग केला। संस्कारिक बंधनाप्रमाणे आपण आपल्या इथं गृहस्थी म्हणून जगू लागलो। जे बंधनं होती ते बंधनं मोकळी झाली। इथे समानता, मानव धर्म मिळाला, जातीभेद दूर झाला। बऱ्याच ज्या काही जुनी रूढी, जुनी संस्कृती जे माणसाला अंधश्रद्धेमध्ये जखडणारी होती, ते आपण सर्व विसरून आपण आपल्या मानव धर्माच्या संस्कृतीप्रमाणे जीवन जगत आहोत, जे परमात्मा एकचे नियमावलीप्रमाणे बाबांनी मानव धर्माची शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे। सर्वात आता महत्त्वाचा असा विषय येतो की बाबांना जसे आपण वचन दिले, दोन वचन दिले। पहिला वचन जो बाबांना दिला आहे परमात्मा एक, त्यापरी आपण कार्य करतो किंवा नाही करत हे प्रत्येकाला माहिती आहे। आता या कार्याच्या अनुभवाने परमात्मा एक ची माहिती आपण गेल्या 3-4 दिवसापासून सतत आपण एका विषयावरती बोलत आहोत आणि आज सुद्धा या परमात्माच्या माध्यमातून आपण मोक्ष प्राप्तीचा विषय, आत्मशांतीचा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे। आता मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जो कर्म करतो तो कोणत्या कार्यास्तव करतो, ही प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी, प्रत्येकाची भावना, प्रत्येकाची शक्ती वेगवेगळी। मनुष्य जेव्हा सामाजिक मध्ये काम करतो, कुटुंबामध्ये काम करतो, कोणी लोभासाठी काम करतो, कोणी निस्वार्थपणे काम करतो, कोणी हत्या करतो, कोणी हत्या करत नाही, कोणी हत्या खातो, कोणी हत्या खात नाही। हा प्रत्येकाचा एक डिसिजन आहे, प्रत्येकाचा एक पर्याय आहे। परवाच्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आपण बोललो, माणूस 100 पुण्य करत असेल आणि एक पाप जरी घडलं तर त्याच्या तो मोजणीमध्ये या प्रकारची एक म्हण आहे। मग मनुष्याने पाप करते वेळी किंवा अपवित्रते कार्य करते वेळी कोण्या माध्यमातून करतो, बळजबरीने करतो, सहविचाराने करतो, जाणून करतो, विनाकारण करतो, कोणत्या कारणास्तव करतो, हे प्रत्येकाची भूमिका फार वेगवेगळी आहे, त्याचे रिजन वेगवेगळे आहेत। जर आपण सत्कर्म आणि प्रपंचाच्या वेगळून कुकर्म आणि लोभासाठी आणि मोहमाया अहंकारातून कोणतेही जर आपण कार्य करत आहोत आणि ते जर पापामध्ये मोजल्या जात आहे, त्याच्यासाठी जागा मिळणे कठीण होतो। म्हणून कुठलेही काम करताना किंवा कुणालाही शिवीगाळ करताना किंवा मादक पदार्थाचे सेवन करताना किंवा मोहमायेच्या अहंकारामध्ये वावरताना किंवा कुकर्म होते वेळी किंवा अपवित्रतेचे कार्य होते वेळी माणसाने करण्याआधी विचार करावा। त्याला समोरच्या व्यक्तीची सहमती आहे किंवा असहमती आहे हे सुद्धा ग्राह्य पकडले जाते। एखाद्या माणसाकडून माणसाच्या कर्मानुसार अपवित्रतेचे कार्य होत आहे, परंतु समोरच्या व्यक्तीकडून
त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कसल्याही प्रकारची अडचण नाही आणि तो त्याच्यामध्ये अपवित्रता न मानून तो पवित्रच्या धर्माप्रमाणे आणि धर्म आणि आपले कर्म आणि आपल्या स्व इच्छेने सगळं काही करून तो त्यामध्ये जर आपलं सहकार्य करत आहे तर ती भूमिका वेगळी मांडली जाईल। त्यामध्ये दोघांचेही कर्म वेगळ्या पद्धतीने ग्राह्य पकडले जाईल। समोरचा माणूस कोणामार्फत ते कार्य करत आहो, ती हत्या असो, सतकर्म असो का अधर्म असो की धर्म असो। म्हणून धर्म आणि नीती हे माणसाला कधीही अन्यायाचा मार्ग शिकवत नाही, हे लक्षात ठेवा। मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागेल। आत्मशांतीपर्यंत जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागेल। आणि बाबांनी एका सरळ भाषेमध्ये सांगितलं आहे की भगवंत हा दिसत नाही, त्याचे गुण दिसतात। आत्मा हा निराकार आहे, ती आकारात नाही। मग आपण ज्या पद्धतीने ज्या माध्यमातून कर्म करतो त्यामध्ये सुद्धा आपल्या जीवामध्ये एक आत्मा आहे आणि आत्मेचा कॉन्टॅक्ट परमात्मा सोबत आहे, हे लक्षात ठेवा। मग आपण चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले हे परमात्मा जवळ रेखांकित आहे। आणि म्हणून माणसाचा जेव्हा जन्म इथं झालेला आहे तेव्हा याच ठिकाणी माणसाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, हे आपल्याला माहित आहे। शरीर हा नश्वर आहे, शरीरातून आत्मा निघाली, शरीरातून आत्मा निघाली की तो शरीर नश्वर होतो। त्याला तुम्ही मारा अथवा चिमटी घ्या, एखादा अंग कापून पहा किंवा नको कापा, मी तुम्हाला कापायला लावत नाही, पण एक सांगत आहोत शरीर नश्वर आहे, त्याला कसल्याही प्रकारची प्रॉब्लेम होणार नाही। परंतु त्या शरीरामध्ये जर आत्मा आहे, जर तुम्ही त्याला मारलं तर त्याला रड येईल, त्याला काटरवलं तर तो रडेल, त्याला तुम्ही काही त्याचे पार्ट कापलं तरी तो रडेल, कारण त्यामध्ये एक जीव असतो। आणि त्या जीवातून जेव्हा आत्मा निघते तेच शरीर मृत होते आणि जेव्हा आपण त्याला अग्नी देतो, कोणी त्याला माती देतात, तर तो शरीर कसल्या प्रकारची तडबड करत नाही, त्याला काही लेणं देणं घेणं नसतो। एक व्यक्ती जेव्हा घरी मरतो तेव्हा आपण पाहिलं, जेव्हा एक व्यक्ती घरी मरतो तेव्हा त्याला आपण अग्नी वगैरे आपल्या धर्माच्या संस्कृतीप्रमाणे जे काही करतो ते करतो, तिसरा दिवस 14वी। काही लोक जे अंजण्यामध्ये ज्या घरापासून वंचित राहून जे लोक मरतात त्याच्या कुठं तिसरा दिवस होतो, कुठं 14वी होते, हे आपल्याला माहित नाही। माणसाच्या मृत्यूचेही प्रमाण पहा, माणसाला जेव्हा मृत्यू मिळतो तो कोण्या माध्यमातून मिळतो? कधी त्याच्या सत्संगाप्रमाणे, कधी बिमारीने येतो, कधी माणसाला आत्महत्येमुळे मृत्यू येतो, कधी माणसाला फाशीच्या माध्यमातून मृत्यू येतो, कधी माणसाच्या सतकर्मानुसार चांगला मृत्यू येतो, कुकर्मानुसार कधी मृत्यू येतो। तर मृत्यूचे एक विभाजन वेगवेगळे आहेत। म्हणून माणसाचा जसा जन्म झालेला आहे त्यापरी माणसाच्या या पृथ्वीवरती मृत्यू सुद्धा दिल्या गेलेला आहे। या माध्यमातून मनुष्य जीवनामध्ये जेव्हा माणूस जीवन जगत आहे त्यामध्ये नेमकं तो कसा जगत आहे हा मोठा सिंहाचा वाटा असतो। म्हणून मंडळी, मला या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगावंसं वाटत आहे, जीवन आपल्याला परमात्म्याने जो दिलेला जीव आहे त्यामध्ये जी आत्मा आहे त्या आत्मेच्या माध्यमातून सतकर्म करा, चांगले कार्य करा, प्रपंच करा, परमार्थ करा, प्रपंच करा, परमार्थ करा, चांगले कार्य करा, सतकर्म करा, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करा, तत्व शब्द नियमाचे तुम्ही आपल्यामध्ये आचरण करून कुटुंबामध्ये आचरण करा, कसल्याही प्रकारची अडचण जीवनामध्ये जाणार नाही। जर तुम्ही या उलट जर कर्म कराल तर जीवनामध्ये कधी पण अडचण निर्माण होईल हे सांगता येणार नाही। या जीवनामधून जरी आपण आयुष्य रूपाने निघून गेलो पण पुढील येणाऱ्या जन्मामध्ये आणि पुढील येणाऱ्या आपल्या ज्या काही शतकामध्ये आपला जन्म होतो त्यामध्ये आपण सुटणार नाही। म्हणून जन्म देणे आणि जन्म घेणे त्या स्वयं परमात्मा आणि विधात्याच्या हाती आहे। म्हणून धर्म आणि अधर्म करताना आपलं नेमकं आपण काय करतो याकडे लक्षात असू द्या आणि त्यापरी आपले कार्य करा। मी एवढी तुम्हाला विनंती करतो
की तुमच्याकडून समाजामध्ये चांगले कामं व्हावं, समाजामध्ये तुमच्याकडून चांगलं प्रेरणा मिळावी आणि या माध्यमातून जे समाजाला दिलेला तुम्ही संदेश आहे त्या संदेशातून समाज चांगला शिकेल। जर आपण मागे बोललो होतो, आपण जर कारल्याच्या वेल लावला तर त्या कारल्याच्या वेलीला कारले लागतील आणि टरबूजाचे झाड लावलं तर टरबूज झाडाला टरबुजे लागतील। म्हणून कर्म करताना आणि परमात्म्याशी नाते ठेवताना हे लक्षात असू द्या। सध्या आपण कलियुगामध्ये 2020 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या आजच्या कंडिशनमध्ये जगत आहोत। शास्त्रानुसार युगानुसार मानव सत्संगापासून आता दिवसेंदिवस वंचित आहे। त्याला सत्संगाची गोडी नाही, त्याला इतर गोष्टीची गोडी आहे। परंतु जेव्हा तो सत्संगाच्या मागे धावेल तेव्हा त्याला सत्संगाचा आधार मिळणार नाही, कारण मनुष्य अगोदरच तसे कर्म करून ठेवत आहे। म्हणून पुढील येणाऱ्या काळामध्ये किंवा पुढील येणाऱ्या आपल्या जन्मामध्ये आपण आपले जर चांगलेच कर्म करून ठेवले तर समोरही आपल्याला अडचण जाणार नाही। जरी या ठिकाणी आपला जन्म झाला तरी आपल्याला आपलं मुठभर किंवा हितभर पोटासाठी संपूर्ण जीवन आपल्याला प्रपंचामध्ये राहावं लागते आणि मुठभर जेवणासाठी रात्र दिवस मेहनत करावी लागते। लाखाचे फाके होतील, फाक्याचे लाखे होतील। परमात्म्याच्या माध्यमातून आत्मा बरोबर आपली बरोबर आहे तर आपल्याला जीवनामध्ये कधीही अडचण भगवंत होऊ देत नाही। भगवंताच्या नावावर पोट भरणारे लोक वेगळे आहेत, परंतु भगवंताच्या नावाने भगवंताच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून स्वतः आपल्या मेहनतीने प्रपंच करणे आणि परमार्थ करणारे लोक पोटावर मोजण्याने इतके आहेत। आणि यामधूनही आपले बाबा जुमदेवजीचे आदर्श फार वेगळे आहेत। बाबांनी कधी आपल्यासमोर दानपेटी ठेवली नाही आणि परमात्म्याच्या नावाने कधी पोट भरलं नाही। आपणही आपल्या या परमात्म्याच्या माध्यमातून जितपत चांगलं होत असेल तितपत आपण करण्याचे प्रयत्न करत आहोत। असं नाही का भगवंताचे नाव घेतलं आणि दे बाबा इथं, हा प्रकार इथं नाही। म्हणून परमात्माच्या आत्मशांतीपर्यंत आत्मेची शांती आणि मोक्ष प्राप्तीच्या अगोदर हे सर्व आपल्यामधले जे शुद्धीकरण आहे हे फार होणे गरजेचे आहे। मनुष्य कलियुगामध्ये या शतकामध्ये खूप काही वाईट बोलून जातो, त्याची आपण पडताळणी करू शकत नाही। हातातून फेकलेला दगड वापस येत नाही हे प्रत्येकाला माहित आहे। बाण से निकला हुआ तीर कभी वापस नहीं आता है सगळ्यांना माहित आहे। परंतु त्यामध्ये आपण संयम ठेवू शकतो। जरी माणसाच्या तोंडातून जरी शब्द वाईट निघाले तरी पर्यायाने माणसाजवळ भगवंताने सत्य मर्यादा प्रेमासारखे गुण दिलेले आहेत, ज्या गुणधर्माने मनुष्य त्या शब्दाला परत आणून भगवंताच्या चरणावर माफी मागू शकतो। चुकीचा पात्र कोण आहे? मानव आहे आणि मानवाकडून चुका होतील, काही पर्याय नाही, काही शंका नाही। माणूस हा चुकीचा पात्र आहे, माणसाकडून चुका होतील न होतील हा प्रॉब्लेम नाही, ही शंका नाही, होतील। माणसाकडून चुका होतील, होत राहतील, परंतु चूक झाली तर दुरुस्त करण्याचे सामर्थ्य या माणसामध्ये आहे। भगवंताच्या चरणावर तो मरून, भगवंताच्या चरणावर तो सांगून भगवंतासमोर माफी मागू शकतो। लाख वेळा तो धंदा करत असेल चुका करणे ना माफी मागणे, मग याला काही पर्याय नाही। मरना है तो ऐसा मरो, एक बार मरकर जीना सीखो, नाहीतर मरण्याचे ढोंग करून जिंदगी जगणे शिकू नका। मरना है तो ऐसा मरो, मरने के बाद जीना सीखो, नहीं तो मरने का ढोंग करके हम मर रहे जी और जिंदा रह रहे जी, इसमें कोई अर्थ नहीं। परमात्मा के अंदर अंतर्यात्मा को अपने को
जाकर देखना है, अगर उनके गुण देखना है तो खुद को अपने जो विचार है वो एक लक्ष्य, एक ध्यान, परमात्मा के जो विचार है या बाबा के जो तत्व शब्द नियम है अपने शरीर में उसको उतारना है, उनका पालन करना आहे. त्यामधून आपल्याला तिथून मार्ग मिळेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जसे वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराण आहेत, त्या माध्यमातूनही महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जी आपली अंतर्यात्मा, बाबा निराकारी होते आणि निराकाराला ओळखणे हे सर्वाचे काम नाही. निराकाराला ओळखणं हे सर्वाचे काम नाही. भाषण कुणालाही देता येते, पदावर कोणी बसू शकते, खुर्चीवर कोणी बसेल, परंतु अंतर्यात्मेच्या माध्यमातून भगवंताच्या विचाराशी जुळीत होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा साधा काम नाही. त्यासाठी भगवंताला त्याला प्रसन्न करण्यासाठी तसे कर्म करावं लागेल. आणि त्या सेवकाला, त्या भक्ताला किंवा त्या मानवाला, तो मार्गात असो किंवा अनेकामध्ये असो, भगवंत त्याच्या नशिबाप्रमाणे त्याला पुरेपूर मदत करतो. हे आत्मअनुभव माझ्या जीवनातील, मी तुमच्या जीवनातील तर नाही पाहिले, पण माझ्या जीवनातील मी असं म्हणणार नाही की भगवंत मला सदैव, भगवंताला मी पाहिलं, भगवंताचे भक्त, भगवंताची सेवा करतो असे म्हणत नाही. पण भक्ताला भगवंत, सेवकाला भगवंत आपल्या अंतर्यात्म्यातून जागवण्याचे कार्य तेव्हा करतो जेव्हा सेवक त्याच्यासाठी जगतो. म्हणजे त्याच्यासाठी जगेल कसा? आता मनुष्य आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आल्या आहेत आणि मोहमायेच्या, अहंकाराच्या या विकारातून सत्यमर्यादा प्रेमाच्या चांगल्या आचरणामध्ये तो कसा व्यस्त राहील आणि प्रपंच कसा चालवेल. आपली आत्मा त्याला जुडीत आहे, कारण आपल्यामध्ये त्याचा अंश आहे आणि परमात्म्याला एवढं माहित आहे का कोण मानव कसा कर्म करतो. समाजातील चांगल्या कामाला 90 लोक वाईट म्हणतील, 10 लोक चांगले म्हणतील, हा आपला अनुभव आहे. 10 लोक मायनस म्हणतील, एक माणूस चांगला म्हणेल, हा आपला अनुभव आहे. म्हणून परमात्माशी मोक्ष प्राप्ती, आत्मशांती मिळण्या अगोदर आपले कर्म आणि परमात्मा यामधला फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. परमात्मा आणि कर्म आणि आपला जीव आणि जीवात्मा यामधला जर आपण फरक समजलो तर निश्चितच आपण परमात्मा एक म्हणजे काय हे समजू शकतो आणि त्या माध्यमातून समोरची तयारी आपण करू शकतो. तर एवढ्यानेच आपला हा या ठिकाणी विषय पूर्ण झालेला नाही. आत्मशांती आणि मोक्ष प्राप्तीच्या आणि परमात्माच्या या प्रकरणामध्ये आपण आपली चर्चा सुरू ठेवणार आहोत. याबरोबर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. कालच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी नमस्कार केलात, सहकार्य केलं आणि कमेंट्स, प्रतिक्रिया केलं. काही सेवकांनी प्रश्नाची जे काही उत्तरं पाठवलीत याबद्दल आपण सर्व सहपरिवारांना माझ्यातर्फे, माझ्या सहपरिवारातर्फे नमस्कार आणि आभार मानतो. आज आम्ही ज्यांच्याकडे आलो आहोत, आज आम्ही रामटेक तालुक्यामध्ये टांगला या गावी थांबलो आहोत, ज्या ठिकाणी इथे जवळच 2 किलोमीटर, किती 1 का 2 किलोमीटर, 2 किलोमीटर इथे जवळच मोगरकशा तलाव आहे, जिथे बाबांचे 2-3दा जे काही दौरे झाले आहेत ते जवळच आहे. यांच्याच ग्रामपंचायतमध्ये असतो. आमचे नातेवाईक आहेत माननीय कुमार मंगेश दादा वंजारी, राहणार टांगला, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र. आज आमच्याकडे, आम्ही यांच्याकडे, आमच्या नातेवाईकांकडे आम्ही आज मुक्कामी आहोत आणि आज यांच्याकडे हा कार्यक्रम घडून आला. याबद्दल माननीय मंगेश भाऊ यांचे सुद्धा मी नमस्कार करतो आणि आभार मानतो. तर याबरोबरच माधुरी येरणे आणि यांनी मला या ठिकाणी सहकार्य केलं, माझ्या पत्नी, त्याचप्रमाणे येथील संपूर्ण मंडळी, यांच्या सहपरिवार या ठिकाणी आहेत. सर्वांनी हा आपला परमात्म्याचा कार्यक्रम आवर्जून ऐकून घेतलात. सर्वांना मी नमस्कार करतो. समक्ष आजच्या या भागामध्ये, आजच्या या कार्यक्रमामध्ये काही चुका आढळल्या, मी भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी जुमदेवजी आई वाराणसी, संपूर्ण सेवका कुमार कुमारिकांना मी माफी मागतो. सर्वांना मी नमस्कार करतो, वाणीला विराम देतो आणि मी नमस्कार करतो. नमस्कार.